एजवार्ता न्यूज नेटवर्क 24/7 हमेशा सच के साथ। आष्टी तालुक्यातील म्हसोबाची वाडी गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। विशेषतः शेतकऱ्यांच्या पशुधन आणि शेती संबंधित साहित्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय। मिळालेल्या माहितीनुसार गावातील अनेक शेतकऱ्यांना चोरट्यांनी लक्ष्य केलंय। शेतकरी श्री संतोष सुखदेव फाळके यांची एक शेळी चोरीला गेली असून श्री रामनाथ सखाराम फाळके यांचीही एक शेळी अज्ञात चोरट्यांनी पळवली आहे। तसेच शेतातील महत्त्वाचे साहित्यही चोरट्यांच्या निशाण्यावर आलंय। 500 फूट विहिरीची केबल चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे। याशिवाय बाबासाहेब नारायण बडे यांच्या शेतातील सुमारे 550 फूट बोरवेल केबल चोरट्यांनी लंपास केली आहे। तसेच श्री रामू गायकवाड यांच्या ट्रॅक्टरची बॅटरी देखील घरासमोरून चोरीला गेली आहे। या सलग घडलेल्या घटनांमुळे गावातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये प्रचंड चिंता व्यक्त केली जाते। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार चोरटे रात्रीच्या वेळी गावात येऊन शेत आणि घराजवळील साहित्य चोरी करत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून त्यांच्या उपजीविकेवरही परिणाम होत आहे। या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाकडे तातडीनं लक्ष देण्याची मागणी केली आहे। गावात गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, तसेच या घटनांमागील आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होतीये। दरम्यान वाढत्या चोरांमुळे गावात रात्रीची गस्त, पहारा आणि सतर्कता वाढवण्याची गरज निर्माण झाली असून ग्रामस्थांनी एकत्र येऊन या समस्येला तोंड देण्याचा निर्धार व्यक्त केलाय। तेजवार्ता न्यूज रिपोर्टर राजू गायकवाड, म्हसोबाची वाडी, आष्टी। नमस्कार, मी म्हसोबाची वाडीतून शेतकऱ्याच्या वतीने या ठिकाणी जी आमच्या गावामध्ये चोरी झाली, गेले 2-3 दिवसापासून चोऱ्याचा सुळसुळाट सुटलेला आहे। ग्रामस्थ खूप घाबरलेले आहेत। संतोष सुखदेव फाळके यांची 10 ते 15 हजाराची शेळी चोरीला गेलेली आहे। रामनाथ सखाराम फाळके यांची 15 ते 20 हजाराची मोठी शेळी चोरीला गेलेली आहे। त्यांच्या विहिरीतली 500 फूट केबल चोरीला गेलेली आहे। आणि बाबासाहेब नारायण बडे यांची 500 फुटाची केबल बोरमधली चोरीला गेलेली आहे। त्यानंतर रामू गायकवाड यांची ट्रॅक्टरची बॅटरी चोरीला गेली। गेल्या 2-3 दिवसापासून चोरांचा सुळसुळाट सुटल्यामुळे आमच्या गावामध्ये भरपूर असं घबराटीची परिस्थिती निर्माण झालेली आहे। पोलीस प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि ग्रामस्थांना न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी सहकार्य करावं। जरी परिसरातल्या शेतकऱ्याला कुठेही असे चोरी करणारे जे लोक आहेत नजर पडले तर ते प्रशासनाला सांगून त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि या ठिकाणी चोऱ्या रोखल्या गेल्या पाहिजेत। शेतकरी अनेक काबाड कष्ट करतात, शेळ्या सांभाळतात, अनेक उन्हातानामध्ये लोक या ठिकाणी शेळ्या सांभाळतात आणि ते अशा पद्धतीने चोरीला गेले तर शेतकऱ्याचं भरपूर असं नुकसान होत आहे। या नुकसानाची जबाबदारी या ठिकाणी प्रशासनाने घेऊन या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करावी। तरी शेतकऱ्याच्या वतीने अशी विनंती करण्यात येते, ज्या ठिकाणी शेळ्यांचा बाजार भरला जातो त्या ठिकाणचे व्यापारी शेळ्या खरेदी करतात शेतकऱ्यांकडून, त्याची कुठेतरी पावती असावी आणि जेणेकरून शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल। असं नाही तर चोऱ्यांचं प्रमाण आणखीच वाढत चालेल, अशी आम्ही ग्रामस्थांच्या वतीने कळकळीची विनंती करत आहोत।